लागनिया पाया जना विनवीत, लागनिया पाया जना विनवीत, मुखी बोला दत्त वारंवार, त्याने तुम्हा सुख होईला पार, दत्त दया सागर आठवावा. स्त्रिया पुत्र संसारा गुंतशी पामरा, तेने तू अघोरा पावसील, तेने तुम्हा सुख होईला पार, दत्त दया सागर आठवावा. एका जनार्दनी चित्त दत्त पाय, एका जनार्दनी चित्त दत्त पाय, दत्त रूप काया होय त्यांची, तेने तुम्हा सुख होईला पार, दत्त दया सागर आठवावा. समचरण सर्जन सांद्र नीलाभिधानम, जगन्नैत पाणी मंडन मंडनानं, तरुण तुलसी माला कंजनं कंजनेत्रं, सदेधवरहासं विठ्ठलं चिंतया. पांडुरंगा करुपत मन मन, पांडुरंगा करुपत मन मन, पांडुरंगा करुपत मन मन, पांडुरंगा पांडुरंगा करू पथमन मना दुसऱ्या जवळ संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाची सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण होय सक्क विद्येचे अधिकरण त्याची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होता. आता हृदय आपुले सौपावनिया भय हरी वैसौ पावले श्री गुरूंची. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुभव लादलो पावन झालो चराचरी. मी का कुसरी काहीच नेणे बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दने तुमचा दास त्याची आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. कृपा उदार माझा ज्ञानेश्वर. उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार मैं पाया तिकराचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई. दानमूलम गुरुमूर्ति पूजा मूलम गुरुपदम मंत्रमूलम गुरुवाक्यम मोक्षमूलम गुरुकृपा. अखंडानंद बोधाय शिष संपत्हरण सच्चिदानंद रूपाय रामाय गुरुवे नमः. तीन सिरे स्वाहा स्वाहा
हात माझे दंडवत तया माझे सात तया माझे दंडवत काकी जवळी पुढे स्वान नित्य जानवीच स्नान लागून या पाया जना विनवित लागून या पाया जनावित विनवित मुखी बोला दत्त वारंवार तेने तुम्हा सुख होईल पार दत्त दया सागर आठवावा. प्रस्तुत सत्यशेजन महाराज प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवे करता निवडलेला अभंग पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून संतश्रेष्ठ एकनाथ महाराज सर्वसामान्य जीवाला या संसार रूपी भवसागरातून बाहेर कसा पडायचं हे सांगतात. संसार रूपी भवसागरातून जर बाहेर पडायचं असेल तर महाराज बोलतात तुम्ही एकच काम करा. काय? मुखाने दत्त दत्त बोला. पण कसं बोला? वारंवार बोला, सतत बोला. दत्त दत्त मुखाने तुम्ही बोला. हो, दत्त दत्त तुम्ही मुखाने बोला हे महाराज विनवणी करून सांगतायत. लागून या पाया जनाला सर्वसामान्य लोकाला विनंती करून सांगतात तुम्ही वारंवार दत्त बोला. कशा करता? तर त्या संसाररूपी भवसागरातून मुक्त होण्याकरता. मग संसाररूपी भवसागरातून तुम्ही मुक्त झालात ना, त्याचा परिणाम काय आहे? तेने तुम्हा सुख होईल अपार दत्त दयासागर आठवावा. दयासागर असा असणारा दत्त त्याला तुम्ही सातत्याने आठवा. परिणाम तुम्हाला सुखाची प्राप्त होईल. त्या सुखाची गणती करता येणार नाही. मग काय करा? एका जनागमी चित्ती दत्त पाय आणि दत्त रूप काया होय त्याची. त्या दत्ताच्या बाहेर चित्तामध्ये धरलंच ना तुमची काया सुद्धा काय दत्त रूप जाईल. आणि दत्त रूप एकदा काया झाली मग तया मरण दत्त रूप काय झाली, काया दत्त रूप झाले. आनंद तर परमात्मिक आनंद निर्माण झाला तर मात्र जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त झाल्याशिवाय राहत नाही. हा एक प्रकारे भावार्थ झाला. हा एक प्रकारे भावार्थ. दुसरा प्रकारे भावार्थ सांगा साधा आणि सरळ आणि सोपा. एकनाथ महाराजांनी अभंगाची रचना अशी मुद्देसूर केलेली आहे. पहिल्या चरणामध्ये काय सांगितलं? मुखी बोला दत्त. दुसऱ्या चरणामध्ये काय सांगितलं आहे? दत्त सागर दया सागर आठवावा. शेवटच्या चरणामध्ये काय काय सांगितलंय? चित्ती दत्ताचे पाय करा, चित्तामध्ये धरा. पहिला त्याला मुखाने बोला, नंतर आठवा, नंतर चित्तात धरा. चित्तात धरल्याच्या नंतर तुझी काया दत्त रूप होईल. परिणाम तुला परमात्मिक आनंद प्राप्त होईल. आणि परमात्मिक आनंद प्राप्त झाला की जन्म मृत्यूच्या खंडनातून मुक्त झाला. सालाबाद प्रमाणे कांबळेकर बंधू आणि परिवार यांच्या घरी भगवान दत्तात्रयाचा जन्मोत्सव अर्थात दत्त जयंतीचा कार्यक्रम सालाबाद प्रमाणे या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि ती कीर्तनरूपी सेवा माझ्याकडे आलेली आहे. तर पहिल्यांदा सगळ्यांची शंका काढून टाकतो नाही का? हो, शंका काढून भावने सेवा नाही बनवून सेवा घेतली आजची. पण मनात प्रत्येकाच्या शंका असेलच. भाऊ नाही बनवून सेवा पण ती शंका पहिले काढून टाकतो. कसं माहिती काय? जिथं पर्याय नसतो ना तिथं काही चालत नाही. पर्यायी शिल्लक उरत नाही तिथं काही चालत नाही. ज्या वेळेला भगवान श्रीकृष्णाने ज्या वेळेला अर्जुनाचं सांभाळ करण्याचा संदेश केलं आणि त्या ठिकाणी दुर्योधन आणि अर्जुन आल्याच्या नंतर भगवंताने सांगितलं मी या युद्धामध्ये शस्त्र हातामध्ये धरणार नाही, फक्त काहीतरी 4 हिताच्या गोष्टी सांगेल. भगवंताने प्रतिज्ञा केली. बरोबर. इकडे भीष्माचार्याने प्रतिज्ञा केली युद्धामध्ये उद्या निष्पांडवी पृथ्वी केल्याशिवाय मी राहणार नाही. उद्या निष्पांडवी पृथ्वी
करणार आहे. कोणाची प्रतिज्ञा होती? भीष्माचार्याची. भीष्माचार्याची प्रतिज्ञा निष्पांडवी पृथ्वी करेल. आता प्रतिज्ञा भीष्माचार्यांची आहे आणि इकडे भगवंताला काळजी पडली. भीष्माचार्याने एवढं जोरदार युद्ध केलं, एवढा जोरदार घनदाट युद्ध केलं की असणारे पांडवांचे बाकीचे सैन्य मारून टाकले. उरले फक्त 5 पांडव. आता या 5 पांडवांना सुद्धा भीष्माचार्य मारेन याची काळजी पडली. परिणाम देवाने आपली प्रतिज्ञा मोडली आणि सुदर्शन चक्र घेऊन भीष्माचार्यांवर धावत गेलात का? भीष्माचार्याला जर आपण शस्त्र हातामध्ये पुन्हा धरलं नाही तर भीष्माचार्य पांडवांना मारेल. म्हणून आपल्याला शस्त्र धरायलाच पाहिजे. भगवंताकडे पर्याय उरलेला नव्हता. म्हणून काय झालं? सुदर्शन चक्र हातात घेतलं. इकडे काय झालं? भगवंत सुदर्शन चक्र घेऊन आपल्यावर धावत येतोय. भीष्माचार्यानं पाहिलं. भीष्माचार्य पाहिल्याच्या नंतर हातातला असणारा धनुष्यबाण खाली ठेवला. त्याने सांगितलं ते स्वतः भगवंत जर यांचा पाठीला काही त्याला मारणारा कोण नाही. परिणाम त्या ठिकाणी धनुष्यबाण खाली ठेवला. परिणाम अर्जुनाने बाण मारून शरपंजावर झोपवला. दोघांकडे पर्याय उरला नाही. तद्वत माझ्याकडे आजच्या कीर्तनाची सेवा आली. माझ्याकडे पर्याय नव्हता. पण गणपतरावांचं एकच सांगणं होतं, कीर्तन ठेवायचं तर तुमचंच, बाकी कोणाचं कीर्तन आपल्याला परवडणार नाही. आणि तुम्ही कीर्तन नाही केलं तर मात्र फुलं टाकायची, भजन करायचं आणि कार्यक्रम संपवायचा ही त्यांची अपेक्षा होती. माझ्याकडे पर्याय नाही. कारण बाबाने एवढ्या वर्ष चालत आलेली परंपरा आपल्याला कुठे खंडन करायची नाही. आणि म्हणून आजची कीर्तन सेवा शेवेकरता निवडलेला अभंग एकनाथ महाराजांचा आहे. एकनाथ महाराजांचा वैभव सांगायचं झालं तर ते शांत होते, संत होते आणि श्रीमंत सुद्धा होते ना का? शांत होते, संत होते आणि श्रीमंत सुद्धा होते. एकनाथ महाराजांचं वैभव आहे. सर्वसामान्य जगाचा विचार केलेला तर काय? काही आहे, काही आहे, एक आहे, एक नाही, एक आहे. सर्वसामान्य जगाचा विचार केला. काही आहे, काही आहे, एक आहे, एक नाही, एक आहे. हो, ज्या ठिकाणी विद्वत्ता आहे त्या ठिकाणी लक्ष्मी नाही. ज्या ठिकाणी सरस्वती आहे त्या ठिकाणी लक्ष्मी राहत नाही. आणि ज्या ठिकाणी लक्ष्मी आहे त्या ठिकाणी सरस्वती राहत नाही. हे का? सर्वसामान्य आपल्या माणसाला तो अनुभव आहे नाही का? सर्वसामान्य हो, 10 पुरुष एकत्र राहतील पण 2 स्त्रिया एकत्र राहत नाही. कारण सगळ्यांना अनुभव आहे घरोघरी मातीच्या चुली. उठाला उठाला 2 स्त्रिया एकत्र राहत नाही. परिणाम त्या ठिकाणी काय झालं? एक दिवशी काय झालं? सरस्वती आणि लक्ष्मी हा दोघे जणी आमच्या तळ्याच्या बुधवारच्या बाजारामध्ये गेल्या. बुधवारचा बाजार आता आपण तळ्याचा झाला त्यांना बुधवारच्या बाजारामध्ये गेल्या. लक्ष्मी आणि सरस्वती गेल्याच्या नंतर आता तळ्याचा बाजार म्हणजे तिकडून आला तरी बळीच्या नाट्यावर, इकडून गेले तरी बळीच्या नाट्यावरच भेटतो. बाकी कुठला पर्याय आपल्याला उरत बळीच्या नाट्यावरच येतो आपण. त्या ठिकाणी आता लक्ष्मी आणि सरस्वती बळीच्या त्या मार्केटमध्ये गेल्या, बाजारात गेल्याच्या नंतर बाजार खरेदी केल्या. अचानक त्या बळीच्या नाक्यावर त्यांची काय झाली? भेट झाली. कुठे झाली बघा? बळीच्या नाक्यावर. एका बीजा केला नाश मग भोगिले कनिश. हो, तो बळीचा नाका. हो, त्या बळीच्या नाक्यावर दोघांची भेट झाली. भेट झाल्यानंतर दोघांनी एकमेकांची विचारपूस केली. आणि विचारपूस केल्याच्या नंतर सरस्वतीने लक्ष्मीला विचारलं, बरं तू असतेस कुठं? तू असतेस कुठं? त्या लक्ष्मीने सुद्धा विचारलं, तू असतेस कुठं? सरस्वतीने सांगितलं, मी त्या ब्राह्मणांच्या घरी असते. कोणी सांगितलं? सरस्वतीने सांगितलं, मी ब्राह्मणांच्या घरी असते. लक्ष्मीला विचारलं, तू कुठे असतेस? माझा काही पत्ता नाही. मी आज याच्या खिशात, उद्या त्याच्या खिशात, परवा त्याच्या खिशात. मी चंचल आहे. माझा काय थांग पत्ता अजिबात नाही. त्याच्यामुळे मी काय एका ठिकाणी स्थिर गावणार नाही. माझा काय ठाव. पण तो सरस्वतीने प्रश्न केला, तू असं कर, मी ज्या ब्राह्मणांच्या घरी जाते ना त्या ब्राह्मणांच्या घरामध्ये तू येऊन राहा. कोणाला सांगितलं? लक्ष्मीला. कोणी? सरस्वतीने. त्या ब्राह्मणांच्या घरी येऊन राहा. त्यावेळेला लक्ष्मीने उत्तर दिलं, नाही मला ते जमणार नाही. का जमणार नाही? तर का जमणार? त्याचं उत्तर अतिशय सुंदर लक्ष्मीने दिलंय. ते उत्तर लक्ष्मीने अतिशय सुंदर दिलंय. पण ते उत्तर आजच्या कीर्तनापुरतं मर्यादित आहे. त्याची बाहेर वाटचाल करा. आजच्या कीर्तनापुरतं मर्यादित आहे. कारण एकनाथ महाराजांचा अधिकार मला सांगून द्यायचंय म्हणून त्या आजच्या कीर्तनापुरतं मर्यादित आहे. त्यावेळेला लक्ष्मीने उत्तर दिलं काय? एका आचमने
अगस्त मुनीने माझा पिता शोषिला, बंधू धाकुलता शशी शापे क्षया ढाडिला. हो ऐका मज पतिते पद सिनविले ऐसी दुजांची लीला, ऐसे दुःख भाऊ सरस्वती म्हणून भीतेनी या कुला. लक्ष्मी कुणाची मुलगी? लक्ष्मी कुणाची मुलगी? हरिवा लक्ष्मी कसुरा धन्वंतरी चंद्रमा गावा काम दुधासर स्वर्गजो ब्रह्मा दिले वांगणा आश्वासत मुखे दिशरिजनो संगोमृत सामुरे. विठला 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 ज्या वेळेला देव आणि दानवाने समुद्र मंथन केलं आणि त्या समुद्र मंथनातून पहिलं रत्न बाहेर पडलं ती लक्ष्मी. लक्ष्मी कोणाची मुलगी? समुद्राची, सागराची मुलगी. हो तिने सांगितलं काय केलं, असा एक अगस्ती नावाचा मुनी आला ना, त्याने एका ओंजळीमध्ये माझ्या पिताला घेतला आणि घेऊन टाकलं. अगस्ती नावाचा मुनी आला, ओंजळीमध्ये माझ्या पिताला घेतलं, एका घोटामध्ये त्याने घेऊन टाकलं. असा एक तो बृहस्पती नावाचा जो मुनी आला, जो ब्राह्मण आला, त्यांनी काय केलं, माझा भाऊ चंद्र त्याला शाप दिला आणि त्याला शापाने त्याला शाप दिलाय. कोणी? बृहस्पतीने चंद्राला शाप दिला. एवढंच नाही, एवढं थांबले नाही तर असा एक तो भृगु नावाचा ऋषी आला, त्यांनी माझ्या पतीच्या छातीवर लाथ मारली. ऐसे दुःख बहु सरस्वती म्हणून भीते मी या कुला. विठल सरस्वतीने विचारलं तू माझ्याकडे का राहत नाही? ते मला याचं कारण काय आहे? हे त्याच्यामुळे मी राहत नाही. पण हे सगळं वैभव एकनाथ महाराजांच्या घरात होते. का होतं? तिथे लक्ष्मी सुद्धा होती, सरस्वती सुद्धा होती. का होती? नांदे तया घरी दैवत पंढरीचे, नांदे तया घरी दैवत पंढरीचे, नांदे तया घरी दैवत पंढरीचे. धन्या पुण्य रूप कैसा झाला संसार, धन्या पुण्य रूप कैसा झाला संसार, धन्या पुण्य रूप नांदे तया घरी दैवत पंढरीचे. वैकुंठ आपल्या पंढरपूर सारखं भूवैकुंठ सोडून भगवंत एकनाथ महाराजांच्या घरी येऊन राहायला. का राहायला? त्याला त्या ठिकाणी काय मिळत होतं? सुख मिळत होतं. भाव भुकेला हरी करीतसे भक्तांची सादरी. आणि म्हणून काय झाला त्या ठिकाणी? या सुखा या सुखाकारणे कुठल्या? प्रेम सुख देई. प्रेम 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 नावाचं सुख
भगवंताला त्या ठिकाणी मिळत होतं. मग एकटा भगवंत त्या ठिकाणी राहिला का? ते लक्ष्मी सहित शोभे नारायण, ते लक्ष्मी सहित शोभे नारायण, लक्ष्मी सहित शोभे संतांचे सदन, लक्ष्मी सहित शोभे संतांचे सदन, ते लक्ष्मी सहित शोभे नारायण. त्या ठिकाणी देव होता म्हणून एकनाथ महाराज काय संत होते म्हणून ते शांत होते, आणि भगवंत होते म्हणून लक्ष्मी होती. याचा अर्थ त्या ठिकाणी सर्व ते शांत होते, श्रीमंत होते आणि संत सुद्धा होते. विठ्ठल एकनाथ महाराजांची योग्यता होती. संत, श्रीमंत आणि शांत एकनाथ महाराजांची योग्यता होती. एकनाथ महाराजांचा अधिकार सांगू किती होता? अरे ज्याला देव सुद्धा घाबरायचा त्याला ते एकनाथ महाराज, स्वतः भगवंत सुद्धा त्या एकनाथ महाराजांना घाबरायचं. हो, काय झालं? आपल्या महाराष्ट्रामध्ये एक दासोपंत नावाचे संत होऊन गेले. दासोपंत आणि दासोपंत नावाचे संत होऊन गेले असताना त्याचे भगवंत काय झाला? एकनाथ महाराजांच्या घरी काम करणारा भगवंत दासोपंतांच्या घरी सोंगट्या खायला यायचा. रोज दुपारी सोंगट्याचा डाव खायला यायचा, आणि सोंगट्यांचा डाव नेहमीप्रमाणे डाव करलो त्या ठिकाणी सोंगट्या खायला आला. आता दोघांचा डाव एवढा रंगला की ते दोघं एक त्या खेळामध्ये तल्लीन झाले. पण एक दिवस असं घडला की संत एकनाथ महाराज त्या दासोपंतांच्या घरामध्ये अचानक आले. आता देवाला ते कळलं, कारण चतुरातून शिरोमणी, तो चतुर आहे, त्याच्यामुळे त्याला काय कुठे कळतंय त्याच्याबद्दल काय बात त्याला समजलं की एकनाथ महाराज येत आहेत. आणि एकनाथ महाराज येत आहेत, दासोपंत सोंगटे चालवायच्या नादा होते. परिणाम देव तिथून अदृश्य झाला. हो, दासोपंतांनी सोंगटे चालवले, देवाला सांगितलं आता तुझी सोंगटे चालव, पण चालवायला देव आहे कुठे? समोर अदृश्य झाला. देव तिथून गेलेला आहे. आणि देव गेल्याच्या नंतर काय झालं? एकटा दासोपंतांना देव गेला कुठे? समोर आजूबाजूला पाहिजे समोरून एकनाथ महाराज येत आहेत, समोरून एकनाथ महाराज येत आहेत. आता त्याने आपला अनुमान काढला. कोणी? दासोपंतांनी. कदाचित एकनाथ महाराजांचं दर्शन घेण्याची याची योग्यता नसेल म्हणून हा पळून गेला. अनुमान कोण काही काढू शकतो नाही का? अनुमान काढायला स्वतंत्रता काय काढू शकतो. एकनाथ महाराजांचं दर्शन घेण्याची याची योग्यता असेल म्हणून हा पाहून गेला. झालं, ठीक आहे, तेवढी बाजू सोडून दिली. परिणाम एकनाथ महाराज गेले, दोघांचे विचारपूस झाले. संत एकत्र भेटत त्यांची विचारपूस, त्यांचे काय संसाराबद्दल त्यांची विचारपूस होणार नाही. त्यांची परमात्म्याबद्दल चर्चा झाली. चर्चा सुरू होत असताना झाली असताना त्या ठिकाणी बराच वेळ गेल्याच्या नंतर मात्र त्या ठिकाणी एकनाथ महाराज जायला निघाल्याच्या नंतर दासोपंत त्यांना त्या वाड्याच्या बाहेर सोडायला आले. एकनाथ महाराजांनी त्यांना प्रश्न केला, कधीतरी या आमच्या वाड्यावर पैठणला. कोणी सांगितलं? एकनाथ महाराजांनी. कोणाला? दासोपंतांना. ठीक आहे, जमलं तर कधीतरी येण्याचा प्रयत्न करू. एकनाथ महाराज निघून गेले. पुन्हा असं एक वेळ आली की दासोपंत एकनाथ महाराजांकडे जायला निघाले. निघाल्याच्या नंतर पहिल्यांदा पैठणला गेले तर गावाच्या जवळ गेल्याच्या नंतर एका माणसाला विचारा, एकनाथाचा वाडा कुठे आहे? एकनाथाचा वाडा कुठे आहे? काय? एकनाथाचा वाडा कुठे आहे? एकनाथाचा वाडा कुठे आहे? एकनाथाचा वाडा कुठे आहे? बाबा सरीवरून निघायचे, हातामध्ये ती धोतर असा धरलेला, ती पिशवी लावलेली. ती कधी आता पिशवी बघायला मिळत नाही, फक्त अंधानकर बघायला मिळते कधीतरी. पायात प्लास्टिकची बाटाची चप्पल. तिकडे निघायचे. घरातून निघाल्याच्या नंतर बारकाईने लक्ष यायचं माझ्या, वेळ आली की सटकन पायऱ्यातून स्टँडला यायचे. स्टँडला आल्याच्या नंतर माणगावने एकच आलेली बस आली नाही, लेफ्ट राईट तळेगावला बसून यायचे. गाडी बसून कांबळेकरांच्या घरी यायचं. काय सांगायचं? एकनाथ महाराजांचा वाडा कुठे आहे? कुठे आहे?
वासुदेव करीतो फेरा वाड्यात बाहेर दारा तुम्ही काय गरिबांना पुण्य करावा जाऊ दासर गाई एकनाथाचा वाडा. त्या एकनाथाचा वाड्यात कोकचा एकच नाथ राहतो, बाकीचा कोणाला एंट्री एकच नाथ राहतो त्या ठिकाणी, आणि एकनाथ त्या ठिकाणी राहतो. आता दासोपंत विचारत गेले एकनाथांचा वाडाच कुठला, एकनाथांचा वाडा कुठला, एकनाथांचा वाडा कुठला, मंत्र म्हणत गेले महाराज एकनाथांचा वाडा कुठला, एकनाथाचा वाडा कुठला घेणे. हा मंत्र कोणी म्हटला होता माहिती काय, कोणी, जाऊ द्या विषय पुढे येतो. उडाला एकनाथांचा महाराज कुठला, एकनाथांच्या त्या वाड्यांची ज्या वेळेला त्यांनी पाहिलं त्यांना काय दिसला, दत्त चोपदारी करीत असे एकनाथ महाराजांच्या वाड्यावर दत्त चोपदार बनवून. अरे एकनाथांचा वाडा म्हणजे दत्त दिसला, आम्ही काय दिसलं त्या ठिकाणी काय सापडलेलं ना, दत्त चोपदारी करीत असं दत्त चोपदार म्हणून दिसत आला. दासोपंतांनी पाहिलं, अरे देवा बोलायचं नाही, अरे देवा पण तू या वेशात बोलायचं नाही, माझ्या मालकांचं प्रवचन चालू आहे, त्यांना डिस्टर्ब व्हायला नको, बोलायचं नाही. अरे तुझा मालक कुठले, हे तर एकनाथ महाराजांचा वाडा आहे, अरे एकनाथ महाराजच माझे मालक आहेत. मग त्यावेळेला एकनाथ महाराज ज्या वेळेला माझ्या घरी आले त्यावेळेला पाहून का आलास, ते माझे मालक आहेत, मालकांना न सांगता मी त्या ठिकाणी गेलो होतो, माझे मालक मला ओळखतील म्हणून मी त्या ठिकाणी पाहून आला. एकनाथ महाराजांचा काय होता, अधिकार होता. उठाला मग ज्याला देव सुद्धा घाबरत असायचा, देव सुद्धा घाबरतो, त्यांच्याकडे संत शांती आणि श्रीमंत असं तिन्ही योग त्यांना साध्य होते. असे एकनाथ महाराज ज्या वेळेला त्यांनी काय केलं, सर्वसामान्य जगाकडे पाहिलं आणि त्यांना काय दिसलं, बुडते हे जन न देखावे डोळा येतो कळवळा, म्हणून या कळवळा किंवा भूतदया ठेवा मग काय एवढे प्रथम साधन हेचे असे. भूतदया हेच परमार्थाची पहिली पायरी आहे. साथे त्या एकनाथ महाराजांच्या मनात त्यांच्याबद्दल दया आली आणि दया आल्याच्या नंतर मात्र लोकांना विनंती करून संतांचा अभंगाचं पहिलं चरण लागोनी या पाया जनावी नवी
लागून या पाया जनावी नवीत मुखी बोला दत्त वारंवार. संत एकनाथ महाराज लोका सर्वसामान्य जीवाला तुमच्या मी पाया पडतो, तुम्ही काय करा, मुखाने दत्त दत्त बोला. आता पाया पडण्याची वेळ कधी येते महाराज? पाया पडण्याची वेळ कधी येते सांगतो तुम्हाला. एक उदाहरण पटकन सांगतो बघा. एका गावामध्ये एक श्रीमंत माणूस असतो. श्रीमंत, पैसा बराच असतो, श्रीमंत असतो. आणि श्रीमंत माणूस असल्याच्या नंतर त्याला एकुलता एक मुलगा असतो. आता एकुलता एक मुलगा असेल तर त्याचा खिसा गरम, सगळं काय गरम असायचं, ते काय सांगण्याची गरज नाही. श्रीमंत होता आणि त्याने त्या आपल्या मुलाला एका शाळेमध्ये घातले, इथल्या चांगल्या मोठ्या शाळेमध्ये घातलं. शाळेमध्ये घातल्याच्या नंतर मात्र त्याने काय झालं, तो मुलगा काही सुरुवातीला शाळेत गेला. सुरुवातीला शाळेत गेल्याच्या नंतर एक महिनाभर गेला, नंतर मात्र तो शाळेत जायचा बंद झाला. बंद झाल्याच्या नंतर त्या मुख्याध्यापकांच्या लक्षात आलं की यांचा मुलगा शाळेत येत नाही. कोणाचा? त्या श्रीमंत माणसांचा. कारण मुख्याध्यापकांचा त्या श्रीमंत माणसांवर जास्त लक्ष असतो आणि त्यांच्याकडून त्यांना डोनेशन मिळतं, नाही का? अशा माणसांवर जास्त, अशी माणसं त्यांचं उजवी हात असतात, श्रीमंत माणसं असतील आणि त्यांच्याकडून त्यांना डोनेशन मिळतो. हो, मग त्याने त्या शिक्षकांच्या लक्षात आलं की हा अशा माणसांचा मुलगा शाळेत येत नाही. त्याने विचार केला, घरी गेले, त्या श्रीमंत माणसाला तुमचा मुलगा शाळेत येत नाही. बघा, मी जागेवर येणार, परत तुम्हाला विचारणार आहे, मी जागेवर येणार आहे, तुमचा मुलगा शाळेत येत नाही. ते म्हणणार तो तर सकाळी दप्तर घेतो, डब्बा वगैरे घेतो, सगळं घेतो आणि जातो शाळेत, पण शाळेत मात्र येत नाही. ते काय मी चौकशी करतो. दुसऱ्या दिवशी मुलगा शाळेत निघाला, शाळेत डब्बा वगैरे घेतला आणि तो श्रीमंत माणूस त्या मुलाच्या पाठीवर निघून गेला. पाहतो तर हा मुलगाने काय केलं, त्या ठिकाणी जाऊन गेला, गार्डन मध्ये बसला, डब्बा खाल्ला, मोबाईल दिवसभर गेम खेळला. संध्याकाळी शाळेची वेळ झाली आणि त्या ठिकाणी शाळेच्या वेळेला सुटली, तेव्हा घरी आला. घरी आल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या वडिलांनी पाहिलं की हा काय शाळेत जात नाही, जाऊन गार्डनला बसतो, शाळेत जात नाही. त्यांनी त्याला घरी आणलं आणि घरी आणल्याच्या नंतर त्यांनी त्याला समजावलं, बाबा असं करू नकोस, आपण चांगली प्रतिष्ठित माणसं आहोत, लोक आपल्याला असतील, त्याच्यामुळे तू शाळेत जा. त्याने होकार दिला. 4 दिवस शाळेत गेला, पुन्हा तोच परिणाम. पुन्हा शिक्षकांनी कंप्लेंट केली, तुमचा मुलगा शाळेत येत नाही. पुन्हा ती कंप्लेंट केली. पुन्हा वडिलांनी पाहिलं, मुलगा त्याच गार्डनमध्ये जाऊन बसला होता आणि जे खेळ पहिला करत होता तेच करत होता. वडिलांनी मात्र आता त्या ठिकाणी आणलं, घराचा दरवाजा बंद केला आणि हातात काय घेतली, काठी. पहिल्यांदा काय केला, कशाचा मार दिला, पहिला त्याचाच मार दिला. मी जागेवर येणार आहे. पहिल्यांदा कसा मार दिला, त्याचाच मार दिला. दुसऱ्यांदा कसा, काठी घेतली, वेड्याला काठीने मारतात. दुसऱ्यांदा काठी घेतली असा फोडून काढला, त्याला फोडून काढला. त्यांनी सांगितलं मी शाळेत जातो. मुलाने कबूल केलं, मी उद्यापासून शाळेत जाईल. मुलगा शाळेत गेला. शाळेत गेल्याच्या नंतर मात्र 2 दिवसाने पुन्हा तोच प्रकार. नंतर मात्र वडिलांनी त्यांना घरात आणलं. घरात आणल्याच्या नंतर त्याला एका खुर्चीवर बसवलं. आता मात्र त्याला मारलं नाही, त्याला काय नाही बोललं, अरे बाबा मी तुझ्या पाया पडतो, तू शाळेत जा. एकनाथ महाराजांच्या बाबतीत तसंच झालं. सर्वसामान्य जीव हा जन तरी देखे गुंतले प्रपंची स्मरण देते. आमचे आपण कशासाठी आलेलो आहोत याचं स्मरण त्यांना ओढलेलं नाही. आणि एकनाथ महाराजांच्या लक्षात आलं आणि आल्याच्या नंतर मात्र ते बोलतात, लागून या पाया विनवे तुमचा पाया पडतो, तुम्ही काय करा, लागून या पाया विनवे मी तुमचा पाया पडतो, तुम्ही काय बोला, मुखी बोला दत्त वारंवार. दत्त काय बोला, मुखाने बोला. बाकीचं काही करू नका, फक्त दत्त दत्त असं मुखाने बोला. हो, एकनाथ महाराजांनी मांडणी अतिशय पद्धतशीर केली आहे अभंगाची. अभंग आता मला त्याच्यावर म्हणजे बोलता येणार नाही, पण बोलण्याचा प्रयत्न करणार. हो, एकनाथ महाराजांनी सांगितलं दत्त बोला, तोंडाने बोलायला सांगितलं, मुखाने बोला असं सांगितलं. एकनाथ महाराज असं बोललं नाही की दत्त बोला, तोंडाने वारंवार बोला असं बोललेलं नाही. ते मुख वेगळा आणि तोंड वेगळा, मुख वेगळा आणि तोंड वेगळा. मुख कशाला बोलायचं, ज्याने काही खाल्लं जातं, काही पियालं जातं, काही बोललं जातं त्याला तोंड म्हणायचं. मुख कशाला म्हणायचं, ज्याच्याने फक्त भगवंताचं नामच घेतलं जातं त्याला काय बोलायचं, मुख बोलायचं. तोंड कशाला बोलायचं, माऊलीने प्रमाण दिलं हरिपाठामध्ये, अनंत वाचा भरती बर त्या कैसा गोपा, त्याला काय बोलायचं, मुख बोलायचं आणि तोंड बोलायचं. आणि मुख कशाला बोलायचं, मानू मुख कशाला बोलायचं,
तुकाराम महाराजांचा 12 अभंगामध्ये 8वा अभंग आहे. पदोपदी पहा श्रीमुख चांगले प्रत्यक्ष पावले विठोबाची प्रत्यक्ष पावले. त्या ठिकाणी भगवंताची येरझार चालू आहे. त्या त्यांना काय म्हणायचं मुख. एकनाथ महाराज तेच सांगितलं मुख म्हणजे आपल्याला काय आता दत्त आपल्याला शोधायचं आहे. दत्त कोणाला म्हणायचं? जो प्रत्यक्षात अनुभवला जातो त्याला दत्त म्हणायचं. जे समोर दिसते पांडुरंग परमात्मा विठेवर उभा आहे तो पांडुरंगमय. पण ज्या पांडुरंग परमात्माला ज्या वेळेला विसोबा खेचराला नामदेव महाराज सेवन केले आणि जो अनुभवला तो दत्त. विठ्ठल विठ्ठल आलं लक्षात. ज्या वेळेला भगवंत त्या ठिकाणी नामदेव महाराजांच्या सानिध्यात रात्रंदिवस राहत होता. पण रात्रंदिवस राहत नसता तर पांडुरंग परमात्मा अवतार होता. पण ज्या वेळेला विसोबा खेचराने गेले त्या ठिकाणी अनुग्रह घेतला आणि जो कळला त्याला काय म्हणायचं दत्त. प्रत्यक्ष अनुभव आला त्याला काय म्हणायचं दत्त. म्हणून दत्त बोला मुखी वारंवार काय बोला दत्त बोला. आता बोलायचं कसं हा पण मोठा प्रश्न आहे नाही का. बोला आपण 2च कडवे सोडूया बाकीचे 3 नंतर बघू कधीतरी वेळ होतील पुढचा दत्त जयंती. हो आता आपल्याला काय म्हणायचंय दत्त मुखाने बोलायचंय. पांडुरंग परमात्मा त्या विठेवर उभा आहे नाही का. त्या विठेवर उभा आहे. आता पांडुरंग त्याचं नाव काय आहे विठ्ठल. 3.5 अक्षराचा हा मंत्र आहे विठ्ठल. वि म्हणजे काय विधाता. ठ म्हणजे काय निळखंड. ल म्हणजे लक्ष्मीपती असा त्याचा अर्थ आहे. पण आपल्या कीर्तनासाठी आता आपण वेगळा अर्थ घ्यायचा आहे. कीर्तनासाठी अर्थ आपण काय करायचंय ल म्हणजे लक्ष वि म्हणजे विधाता आणि ठ म्हणजे ठसा. वि आता वि म्हणजे विठ्ठल. विला कुठली गॅरंटी आहे. इकडे काही व्याकरण चालायची गरज आपल्याला. व्याकरणची इथं आपण नाद करायचं नाही. काही इथं सगळे शिक्षक आहेत. हो आपल्या संदीपभाऊ शिक्षक आहेत. आपली धनश्री शिक्षक आहेत. तिकडे बंधू आणि विद्या इकडे सगळे इथे काय आपल्या व्याकरणाचा नाद करायचा नाही. पण एक विषय आला म्हणून बोलून जातो. हो विला कुठली गॅरंटी आहे पहिली. आता पहिली गॅरंटीचा स्वर वाढवायचा की कमी करायचा. स्वर कसा करायचा वाढवायचा. कसा वाढवायचा विठ्ठल 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 जिला कुठल्या वेळांची आहे पहिली म्हणजे काय स्वर वाढवायचा. आता ठला किती आहे. आपण एखादं प्रमाणपत्र घेतो नाही काय. प्रमाणपत्र आपण घेतो त्याच्यानंतर त्याच्यावर शिक्का मारतो. तो शिक्का मारल्याच्या नंतर असं वरच्या आपण करतो का त्याला कसा मारतो दाबून. कसा ठला काय आहे डबल अक्षर म्हणजे तो कसा दाबायचा. तो कुठे त्याचा ठसा पडला पाहिजे. तो साधू संतांनी पाडला. तरले तर त्या भरवचा नामधारकांचा तो ठसा त्याने तिथे कुठे पाडला. कुठे जो परेच्या पलीकडे जो भगवंत आहे त्याच्यावर तो ठसा उमटला. परिणाम त्या ठिकाणी कुंडलिनी जागृत झाली आणि कुंडलिनी जागृत झाल्याच्या नंतर तो आपल्याला स्वर येतो. त्या स्वराकडे ज्या वेळेला आपण लक्ष देऊ ना त्यावेळेला मात्र आपल्याला तो प्रत्यक्षात दिसेल. हो त्या द्रौपदीने आवला भगवंताला. कसा आवला वेळ का सखया लावी गोटे
कोठे गुंतला द्वारकेच्या राया वेळ का कवा लागेला. अरे देवा तू द्वारकेचा राजा असशील रे, मला माहित आहे तू द्वारकेचा राजा आहेस, पण तू माझा सखा आहेस ना. मग आता माझ्यावर संकट आलं तू ये ना देवा. कसा आवला देवा ये ना. वेळ का सखया लाविला, कसा आळवला त्याला विधात्याची जी घेतली त्याला काय झालं आळवला. परिणाम काय झाला. देवाने काय पुरवल्या साड्या दिसल्या का. देव साड्या तिला पूर्वीत होता दिसला का नाही दिसला. देव तिचा पाठीराखा होता, पण पाठीराखा असणारा देवाच्या सानिध्यात रोज असायची, पण साडीच्या रूपात अनुभवला त्याला दत्त म्हणायचं. विठ्ठल मग मुखाने जर आपण सातत्याने तर त्या भगवंताचं दत्तांचं नाव घेतलं तर मात्र आपल्याला काय होईल अभंगाचं दुसरं केले तुम्हा सुख होईल अपार. तेने तुम्हा सुख होईल अपार. त्याने तुम्हा सुख होईल अपार. दत्त दया सागर आठवावा. त्याला काय करायचंय आठवायचंय. पहिल्या चरणामध्ये काय सांगितलंय मुखी बोला. दुसऱ्या चरणामध्ये काय सांगितलंय आठवा. काय झालं कोणी आठवलं पटकन सांगून जातो. पुढे बघा हिरण्यकश्यप आणि कयातीच्या पोटी भक्त प्रल्हाद जन्माला आला. सगळ्यांना कथा माहित आहे नाही का. हिरण्यकश्यप आणि कयातीच्या पोटी भक्त प्रल्हाद जन्माला आला. कसा जन्माला आला सगळ्यांना माहित आहे. कारण त्या ठिकाणी हिरण्यकश्यपाची अशी एक म्हण होती की देव दुसरा कोच नाही मीच देव आहे. हिरण्यकश्यपाची मीच देव आहे. हो मीच देव आहे. मीच देव आहे. बोलणं बरं होतं मीच देव आहे, पण परिणाम काय झाला चुकलिया वर्म देव मीच आहे. त्याला कळालं हिरण्यकश्यपाला. परिणाम देव मारायला आला ना हेरीच येत नाही. त्यांनी सांगितलं देव मीच आहे, माझ्याशिवाय कोणाचं नाव घ्यायचं नाही. हिरण्यकश्यपाला सांगितल्याच्या नंतर सगळ्या राज्यामध्ये दवंडी पेटवली आणि दवंडी पेटवल्याच्या नंतर एक दिवशी हिरण्यकश्यप जंगलामध्ये शिकारी करता गेले. परत शिकारी करण्याकरता गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी जंगलात गेल्यावर प्रत्येक दगडीवर त्याला नारायण असं नाव लिहिलं दिसलं. कोणाला हिरण्यकश्यपाला. आता भगवंताचं नाव हे ते अपशकुनी म्हणायचा. ते नाव बघितल्यानंतर तो पुन्हा घरी आला. घरी आल्याच्या नंतर काय तुम्ही प्रश्न केला अहो तुम्ही सकाळी करता गेलेलात आणि लगेच घरी आलात. त्यांनी सांगितलं एक कारण आहे मला अपशकुन झालं. पण अपशकुन काय झालं ते तरी सांगा. एका दगडावर मला नारायणाचं नाव दिसलं आणि त्या नावाचा मला विरोध आहे त्याच्यामुळे मी शिकारीला गेलो नाही पुन्हा आलो.
दिवस निघून गेला, संध्याकाळची वेळ झाली, संध्याकाळ जेवले वगैरे आणि त्या ठिकाणी आपल्या शयनगृहामध्ये गेले. कयाधूने प्रश्न विचारला, कोण तुम्ही का परत आलात? मला दगडावर नाव दिसलं. काय दिसलं? नारायण नाव दिसलं. कयाधूने प्रश्न विचारायचा, काय दिसलं? त्याने सांगितलं नारायण नाव दिसलं. असं बोलता बोलता दोघांचं मिलन झालं. परिणाम भक्त प्रल्हाद जन्माला आला. विठ्ठल मग भक्त प्रल्हाद जन्माला आल्याच्या नंतर मात्र जन्मतच तो नारायण नारायण बोलायचा. त्या ठिकाणी हिरण्यकश्यपाने बरेच समजवलं, अरे बाबा देवाचं नाव घेणं आपल्या राज्यामध्ये देवाचं नाव घ्यायला बंदी आहे, पण त्यांनी मात्र ऐकायला तयार नाही. गुरुकुळामध्ये घातलं त्या भक्त प्रल्हादाला. गुरुकुळामध्ये घातल्याच्या नंतर त्या ठिकाणी भक्त प्रल्हाद गेला, त्याचं ते चालत होतं. सगळ्या त्या गुरुकुळातली मुलं सुद्धा नारायण नारायण नाव बोलायला लागली. गुरुजींना काय चिंता पडली, अरे हा बोलतोय ते बोलतोय, पण बाकीची मुलं ह्याच्या नादाने बोलायला लागली. परिणाम त्याला गुरुकुळातून काढलं, हिरण्यकश्यपाच्या ताब्यात आणून दिलं. त्याने विचार केला, अरे हा तर आपल्या कुळाला कलंक आहे, म्हणून त्याला मारण्याचा प्रयत्न केला नाही का. उकळत्या तेव्हा बरेचशा शिक्षा केला. उकळत्या तेव्हामध्ये टाकलं, कड्यावरून खाली ढकलून दिला, अग्नीमध्ये टाक, बरेचशा प्रकार दिला, पण त्याला मात्र काय झालं नाही. कोणाला? प्रल्हादाला. का झाला नाही? का झाला नाही? परितो स्मरे म्हणून प्रल्हादासी पिता करीतो जाचणी, परितो स्मरे म्हणी नारायण. स्मरण केलं म्हणजेच काय? त्याला आठवला. दत्तदया सागर आठवला ना. दुसऱ्या त्यांना सांगितलं दत्तदया सागर आठवावा. प्रल्हादाने काय केला? आठवला. कोणाला? नारायणाला आठवला. आठवल्याच्या नंतर मात्र त्याने काय केलं? भगवंता त्या ठिकाणी धावलं, प्रत्येक शिक्षेमधून त्याला वाचवलं. आणि वाचवल्याच्या नंतर मात्र हिरण्यकश्यपाला राग आला. त्याने विचारलं, कुठे तुझं नारायण नारायण बोलतोस ना, तो आहे कुठं? सर्वघटी राम द्या देई एक. माझा देव अंतर्बाह्य तुझी भरला कुठे नाही, जागावरला सर्वत्र व्यापलेला माझा भगवंत आहे. हो, सर्वत्र व्यापलेला माझा भगवंत आहे ना. मग या खांबात तुझा भगवंत आहे? नक्कीच आहे. हिरण्यकश्यपाने त्या खांबाला लाथ मारली. परिणाम नरसिंह रूपी भगवंत अवताराला आला. भक्त प्रल्हाद काय बोलत होता? मुखाने नारायण 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 बोलत होता, पण ते बोलत असताना त्याची ओळख नव्हती. पण परिणाम प्रत्यक्षात नरसिंह अवतार पाहिला आणि प्रत्यक्षात पाहिला म्हणून तो दत्त. विठ्ठल विठ्ठल मग स्वतः भगवंताला समोर पाहिले. भगवंत माझ्यासाठी आलाय आणि माझ्यासाठी आल्याच्या नंतर मात्र भक्त प्रल्हादाला समजलं. किती आनंद झाला त्याला. त्याने तुम्हा सुख होईल अपार. किती सुख झाला? अपार. त्या सुखाची मात्र गणती करता आली नाही भक्त प्रल्हादाला. एवढा सुख झाला कारण त्याला त्याच्या त्या इच्छा पूर्ण करता भगवंताला यावं लागलं. आणि जो भगवंत नरसिंह अवतारामध्ये आला त्याला म्हणायचं दत्त. आणि म्हणून त्या दत्त दया सागराला काय तुम्ही आठवा. नाही आठवत तर अभंगाचं तिसरं चरण. स्त्रिया पुत्र संसारा मनाची पामरा,
या पुत्र संसारा कोणता शिपा मारा तेने तो अघोरा पावसेल. एकनाथ त्या दत्त मुखाने बोललाच नाही ना, त्या दत्ताला जर आठवलंच नाही ना, परिणाम तू त्या संसार रूपी भवसागरामध्ये अडकला जाशील. किती अडकला जाशील तर 84 लक्ष योनी. 84 लक्ष योनीमध्ये पुन्हा एक योनी कोटी कोटी फेरा तेव्हा लागेल वारा मनुष्य द्यायचा. एवढे वेळी तुला भटकावं लागतील. पण का कधी त्या वेळेला दत्त बोलणार नाहीस तेव्हा. जर का दत्त बोललास ना तर मात्र तुला आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. वाल्या कोल्याची कथा सगळ्यांना माहित आहे. कथा घेऊया पुढे. वाल्या कोल्या ब्रह्मणकाळामध्ये जन्माला आल्याच्या नंतर मात्र सगळं काय केलं बायका मुलांसाठी केलं सगळ्यांना माहित आहे नाही का. सगळं केलं तर बायका मुलांसाठीच केल्याच्या नंतर शेवटच्या क्षणाला मात्र बायका मुलांना प्रश्न केला तेव्हा मात्र ते तुमचं कर्म होतं, तुमचं कर्तव्य होतं, ते तुम्ही केलं त्याविषयी आम्हाला काय घेणं देणं नाही. तुमच्या पापाचे कर्म तुम्ही भोगा. वाला कोणी त्या ठिकाणी चिंतेत पडला. कर्म केलं त्याप्रमाणे त्याला उत्तर त्या ठिकाणी मिळालेलं आहे. वाला कोणी आता चिंता पडल्याच्या नंतर परिणाम काय झाला, नारद मुनींचे भेट झाले आणि नारद मुनींनी त्याला मरा 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 असा मंत्र दिला. कुठला दिला? मरा दिला नाही का. मरा दिला हो. उलट प्राण्या विरगोता उलट प्राण्या फिर गोते खासी भरलापूर मायेचा लोंढा वावनिया वेशी. वाल्या कोल्याला ते जाणवलं. अरे ज्याने मरा मरा मंत्र दिलाय ना तर तो मरा 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 मंत्र दिला. परिणाम त्या मरा मरा मंत्रांचा त्याने जप केला. मराचा राम झाला आणि राम झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी वाल्याचा काय झाला, वाल्मिक झाला. आणि केलं काय, केले रामायण रामा वाल्याचा वाल्मिकी झाला. आणि वाल्मिकाने काय केलं, रामायण लिहिलं. पण कधी राम जन्माच्या अगोदर केले रामायण. रामादी राम जन्माच्या अगोदर रामायण लिहिलं. परिणाम भगवंताला त्याप्रमाणे वागावं लागलं. हा परिणाम कशाचा आहे, प्रत्यक्षात अनुभवला. माराचा राम झाला आणि तो राम त्याने प्रत्यक्ष अनुभवला आणि तो दत्ताला अनुभवला. परिणाम या ठिकाणी वाल्याचा वाल्मिक झाला आणि रामायण लिहिलं. वाल्या कोणी एवढं पाप केलं होतं, किती 7 रांजण भरून पाप केलं होतं नाही का. हो 7 रांजण त्यांचं भरलं होतं पापाने. हो माहित आहे ना 7 रांजण.
2 4 6 तो 7 रांजण भरलं होतं आणि 7 रांजण भरल्याच्या नंतर मात्र वाड्या कोवल्याला त्या ठिकाणी कारण का ठरलेलं तुकारामांच्या प्रमाण दिलेलं काय पाप पुण्य करून जन्माल तो प्राणी पाप आणि पुण्याचे बरोबर होत नाही तोपर्यंत मनुष्य जन्म नाही पाप आणि पुण्याची बरोबर दुकानात गेल्याच्या नंतर आपण दुकानदार आपल्याला आपण एखादं काहीतरी घेतलं वस्तू तो एका तागडीमध्ये टाकतो दुसऱ्या तागडीमध्ये वजन टाकतो ते वजन खालीवरती असतं की समान असतं समान झाल्याशिवाय तो आपल्याला वस्तू देतो का तसं पाप आणि पुण्याची बरोबरी झाल्याशिवाय मनुष्य जन्म नाही तसं वाल्या कोल्याची पाप आणि पुण्याची बरोबरी झाली आणि झाल्याच्या नंतर त्याला नारद मुनी भेटले जेव्हा तो मनुष्याच्या कृतीमध्ये आला तेव्हा भेट झाली संतांची भेट कधी झाली ज्या वेळेला पाप आणि पुण्यांची मुलाने झिडकाडलं बायकोने झिडकाडलं सगळ्यांनी झिडकाडलं त्यावेळेला मात्र आपण केलेलं कर्म कळलं परिणाम त्याला कळला आणि आपण माणूस आहोत आणि आपल्याकडे कृत्य घडले मनुष्य जन्मामध्ये आला परिणाम वाल्या कोल्याची भेट आपला नारद मुनींची भेट झाली राम राम मंत्र दिला आणि तो कधी वाल्याचा वाल्मिक झाला कशाच्या जोरावर झाला तर हरी हरी हा मंत्र हा शिवाचा त्या मंत्राचा त्याने जप केला परिणाम तो काय अनुभवला तो काय होता दत्त आणि त्याने तुम्हा सुख होईल अपार सुख होईल दत्त दया सागर आठवावा अशा प्रकारे त्या ठिकाणी त्या वाल्या कोल्याला सुद्धा त्या संसार रूपी भवसागरातून ताडून नेण्याचं काम दत्त दया सागराने केलं कारण त्याला तो अनुभवला नाही का त्यांनी त्याचा अनुभव घेतला आणि मग शेवटच्या चरणांमध्ये महाराज सांगतात की त्या दत्ताचं काय जरा पाय आपण चित्तामध्ये धरा एका जनार्दनी चित्ती दत्त पाय लगन या पाया जनाविनमित मुख मेला दत्त वारंवार तेने तुम्हा सुख होईल अपार दत्त दया सागर आठवावा श्रिया पुत्र संसारा गुंतशी पामरा तेने तू अघरा पावशील तेने तुम्हा सुख होईल अपार दत्त दया सागर आठवावा शेवटच्या चरणामध्ये एकनाथ महाराज सांगतात एका जनार्दनी चित्ती दत्त पाया आणि दत्त रूप काया होय त्याची त्या दत्तांची पाय जर तू चित्तामध्ये आठवलं तर मात्र तुझी काया दत्त झाल्याशिवाय राहणार नाही राम म्हणता रामची होई जे राम म्हटल्याच्या नंतर जसा राम होऊन जातो ना तसं दत्त म्हटल्याच्या नंतर दत्तच होऊन जातो कोण झाला सांगतो एक उदाहरण पटकन आपल्याला संपवायचं आहे तर काय झालं
जनाबाईची आपला जनाबाई नावाची संत आपल्या सगळ्यांना माहित आहे नाही का, गंगाखेडमध्ये राहणाऱ्या जनाबाई. आणि गंगाखेडमध्ये आपल्या आई वडिलांच्या सोबत राहायच्या आणि त्यांच्या दारावरून अशी वारकऱ्यांची दिंडी जात असायची. जनाबाईने आपल्या वडिलांना प्रश्न केला, ही मंडळी चालले कुठे? ते बोलले ते चाललेत पंढरपूरला. ते पंढरपूरला का बरं जातात? तर तिथे पांडुरंग परमात्मा या जगाचा जगचालक असा परमात्मा त्या ठिकाणी आहे, त्याला भेटण्याकरता हे लोक चाललेत. तिच्या वडिलांनी उत्तर दिलं, मग यांच्याबरोबर आपण पण जाऊ शकतो का? त्याने उत्तर दिलं, का नाही जाऊ शकत, आपण पण जाऊ शकतो. आता काय त्या ठिकाणी जाणार जाऊ शकतो ना, मग चला आत्ताच जाऊया. निघाल्याच्या नंतर त्या ठिकाणी पायी वारी चालत 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 पंढरपुरामध्ये पोहोचल्याच्या नंतर मात्र त्या ठिकाणी काय झालं, जनाबाईने त्या बारीला लाईन लावली. मंदिरामध्ये तिला प्रवेश झाला. मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर पांडुरंग परमात्म्याला पाहिलं. वडिलांना हलून बाजूला घेतला आणि विचारलं, हाच काय तो पांडुरंग परमात्मा? हाच काय तो जगाचा चालक? हो. कसा येतो? कसा येतो? कसा येतो? हो. हाच तो जगाचा परमात्मा का? तर मला हाच तो परमात्मा. मग त्याचा असं मनमोहक रूप ज्यावेळेला जनाबाईने न्याहाळलं आणि न्याहाळल्याच्या नंतर तिने सांगितलं वडिलांना, आता मात्र मी तुमच्या बरोबर येत नाही, आता मी इथेच राहणार आहे. आता कैसे जाऊ जनाबाईचं उत्तर आहे, आता कैशी जाऊ का? तुम्ही आहेत बाबा, आता तुम्ही जावा, मी इथं जाऊ. हा जगात आम्हाला तर माहिती काय करणार आहे ना, हेच सगळं करणार आहे ना, त्याच्यामुळे आता मी येत नाही. अगं चल घरी. नाही, आता मी येणारच नाही. जनाबाईने झालं, मी आता घरी येणार नाही. आता त्या ठिकाणी आता स्त्री हट्ट, भाव हट्ट आणि राज हट्ट पोचवला. त्या मुलीचा हट्ट बापाने पुरवला. ठीक आहे, तेथे असणारा तो ब्राह्मण त्याच्या हातामध्ये सोपवलं आणि निघाला. बाप घरी निघाले, काही घरचे काम आहेत. निघाल्याच्या नंतर जनाबाई एका कोपऱ्यामध्ये बसून त्या भगवंताचं रूप पाहत होती आणि त्या भगवंताकडे एक रूप पाहत होती. हो, एक रूप पद्धतीने पाहत होती. पाहता 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 असं झालं, त्या ठिकाणी नामदेव महाराज आलं आणि नामदेव महाराजांनी तिला आपल्या घरी घेऊन गेले. कारण काय माहिती काय, त्या ठिकाणी कोणाला काय द्यायचं, कोणाला कुठं ठेवायचं, कोणाला कसं द्यायचं ते त्याच्यावर अवलंबून असं नाही का. तो करील तो काय हो, तो काही करू शकतो. हो, त्या ठिकाणी त्याने नामदेव महाराज आल्याच्या नंतर जनाबाईला घरी घेऊन गेले. घरी घेऊन गेल्याच्या नंतर मात्र त्या ठिकाणी काय झालं, नामदेव महाराजांच्या घरात दासीचं म्हणून ते काम करू लागली. काम करता 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 त्या ठिकाणी त्या आपल्या रात्रीचं आता घरचं दळण काढणं वगैरे सगळं होतं. रात्रीच्या वेळेला तर पूर्वीच्या स्त्रिया होत्या, रात्रीच्या वेळेला दळण काढायच्या. सकाळी उठून कामाला जायचं, मग रात्रीचा दळण काढायचा आणि रात्रीच्या जनाबाईकडे दळण दिलं. दळण देण्याकरता त्या ठिकाणी पांडुरंग परमात्मा यायचा आणि जायच्या नंतर मात्र जनाबाईची जात्यावर ती वेळी चालतायची. सुंदर माझे जाते गाते राते सुंदर माझे
ओव्या चालू जनाबाईचा ओव्या चालू झाला. ए रे बा विठ्ठल ओव्या चालू झाला. आता ओव्या चालू असताना एवढ्या भावाने तिला आळवला ना की देव स्वतः तिच्याबरोबर दळायला यायचा. रोज दळायला यायचा. दळण काढता काढता काय झालं, एक दिवशी भगवंत असा आल्याच्या नंतर मात्र आता ती जनाबाई त्याची लाडकी होती. पुन्हा आपल्या गळ्यातला हार काढला, जनाबाईच्या गळ्यात घातला आणि दळण दळू लागला. दळण दळता 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 त्या ठिकाणी काय पहाट झाली. हो, पहाट झाली. आणि पहाट झाल्याच्या नंतर मात्र त्या ठिकाणी असणाऱ्या त्या साधू संतांनी त्या रुक्मिणी मातेला विनंती केली, राई रखुमा बाई तुमा येऊगा दया. राई रखुमाबाई तुम्हा येऊदा दया, सेजे आळवणी जागे करा देवराया. देवाला कुणी विनवलं का, त्या वाळवंटापासून महादेवापर्यंत सुरवरांची मांदी उभे घेऊन आत. आणि त्या ठिकाणी ते सगळे उभे होते. रखुमाबाईला त्या ठिकाणी उठवायला सांगत होते. कोणाला? देवाला उठवायला सांगत होते. त्यामुळे रखुमाबाईने मात्र त्या भगवंताला आळवण्याचा प्रयत्न केला. अरे देवा आता उठा, देवा आता उठा. आणि उठल्याच्या नंतर मात्र त्या ठिकाणी देवाला रखुमाईचा हाक तिथं ऐकू गेली. कुठे? जनाबाईच्या घरात. देव त्याच गडबडीत आला, हार जणीच्या घरातच राहिला. देव तसाच आला, येऊन विटेवर उभा राहिला. विटेवर उभा राहिला. सकाळी आळे भडवे आले, पाहिले देवाच्या घरात हार नाही, जनाबाईच्या घरात हार होता. जनाबाई म्हणे, अरे काय देव पण विसरलो आहे, हार माझ्या घरात टाकून गेला. ते तो हार खुंटीला लावून ठेवला. सकाळी खुंटीला लावून सगळ्या हाराची शोधाशोध. आता तो देवाचा हार होता नाही का, साधा नव्हता ना. शोधाशोध झाली. जनाबाईच्या घरामध्ये खुंटीला हार लावलेला. जनाबाईला पकडल्याच्या नंतर नेलं. कुठं? सुळावर द्यायला नेलं. सुळावर द्यायला नेल्याच्या नंतर त्या ठिकाणी जनाबाईला सुळावर चढवलं. भगवंत तिच्या, मला काय दत्त सांगायचंय, भगवंत तिच्या बरोबर राहत होता, तिच्याबरोबर दळत होता, तिच्याबरोबर कांडत होता, तिला गौऱ्या वेचत होता. पण एवढं वेचत असताना सुद्धा जनाबाईला सुवावर चढवलं. भगवंत समोर गेला नाही, पण सुवाचं पाणी झाले. प्रत्यक्ष जनाबाईने पाहिले, तोच दत्त. विठ्ठल दत्त समजला ना. प्रत्यक्ष अनुभवाला येतो त्याला काय म्हणायचं? दत्त. म्हणून आता त्या ठिकाणी दत्त जनाबाईचे कायच दत्त रूप झाले. परिणाम घरात पुन्हा गेले का? नाही गेले. माझे पंढरपुरात राहिले. म्हणजे दत्त एका जनार्दनी चित्ती दत्त काय आणि दत्त रूप काया होय. त्याची काया दत्त रूप झाली. परिणाम सुवावर चढवलेला जनाबाईला सुद्धा काय त्रास झाला नाही. सुवाचं पाणी झाला. म्हणून एका जनार्दनी चित्ती दत्त पाय हो दत्त रूप काया होय त्यांची. पण मात्र आता हा दत्त जयंतीचा कार्यक्रम आहे. अनुसयाच्याने अत्रि ऋषी कथा सांगितलेलं आहे. कीर्तन समाप्त होणारच नाही ना का. विठाला विठाला 5 मिनिटात कीर्तन संपवतात. जास्त वेळ होणार नाही. काय झालं? आज दत्त जयंतीचा कार्यक्रम. दत्त जयंती अत्रि ऋषी आणि अनुसया पोटी जन्माला आले. दत्त त्यांना दत्त का म्हणतात हे आपल्याला सांगायचं आहे शेवटच्या चरणामध्ये. अनुसयाच्या पोटी दत्त जन्माला आले. पण त्यांचा पूर्व भाग सांगायचा झाला तर ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या पत्न्या सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती नाही का, त्या 3 त्यांच्या पत्न्या. आता त्यांना एवढा गर्व झाला की आमच्यासारखा सुंदर कोणीच नाही या त्रिदेव गुणामध्ये. आमच्यासारखा सुंदर कोणी नाही. आणि कोणी नाही म्हटल्याच्या नंतर मात्र त्या ठिकाणी ही बातमी नारदाला कळाली. नारदाला नारदाला समजताना निघाला आणि त्या ठिकाणकडे गेला. अरे तुम्ही बोलता आमच्यासारखी सुंदर नाही, पण ती मुठ्ठी लोकांमध्ये असणारी अनुसया पतिव्रत आहे, ती तुमच्यापेक्षा सुंदर आहे. लागली ना मिरची महाराज. विठाला विठाला
ते अनुसया तुमच्यापेक्षा सुंदर आहे, आमचा यक्षा सुंदर आहे. मग बघून त्याला हो नवऱ्यानं पाठवलं नाही का, नवऱ्यानं आता आपलं शॉर्टकट कीर्तनामध्ये सगळं लगेच होऊन जातं. नवऱ्यानं आलं, नवऱ्याला पाठवलं ते त्या ठिकाणी गेले. त्या अनुसयाचं सत्वहरण करा, सत्वहरण करण्याकरता पाठवल्याच्या नंतर यांनी काय घेतलं, साधूचं रूप घेऊन गेले नाही का, साधूचं रूप घेऊन गेल्याच्या नंतर अनुसयाच्या दारात गेले आणि भिक्षांनी माई बोटल्याच्या नंतर अनुसया पतिव्रता होती, तिच्या दारातून कोणी उन्मुख गेला होता, बाहेर आली, भिक्षा घेऊन आल्याच्या नंतर मात्र त्याने सांगितलं आम्हाला तुझं हे भिक्षा नको, आम्हाला विवस्त्र अवस्थेमध्ये तू अन्न देशील तरच आम्ही स्वीकारू, नाहीतर त्याचा स्वीकार करणार नाही. अनुसया म्हणाला ती पतिव्रता होती नाही का, पतिव्रता होते ते ठीक आहे तुमचं बोलणं मान्य करा. आतमध्ये गेले, आता अत्रुषींचा तो कमंडल होता त्याच्यातलं पाणी अंगावर शिंपडलं, घेतलं आणि त्या तिन्ही देवांच्या अंगावर शिंपडले आणि तिन्ही देवही झाली बाळे झाले. त्यांना पाळण्यामध्ये झोपवलं आणि पाळण्यामध्ये झोपवल्याच्या नंतर मात्र त्या ठिकाणी अनुसया त्या ठिकाणी बाळ झाले ना. आता बाळ झाले, अनुसयाला आपोआप त्या ठिकाणी पाळणा फुटला, त्यांना स्तनपान करू लागले. आता हे दृश्य पाहिल्याच्या नंतर नारदांनी पुन्हा जाऊन कळ लावली. हो पुन्हा अरे तुमच्या मुलांना तुम्ही लहान बाळक करून ठेवला, त्यांना स्तनपान करते, हे कसं शक्य आहे, पाहिजे तर बघायचं. आल्या तिघीजणी बघायला नंतर पाहिलं तर हे तिन्ही बाळ पाळण्यामध्ये खेळत आहेत. आता ओळखायचा कसा हा प्रश्न पडला त्यांना नाही, हो ओळखायचा कसा हा प्रश्न पडला. आणि प्रश्न पडल्यानंतर आता कसं ओळखायचं, त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं, अनुसयाला सांगितलं, कारण का देवाची ओळख करून देण्याला संतांची गरज आहे नाही का, संतांची गरज आहे. त्या ठिकाणी काय माहितीये, रुक्मिणी माता एक दिवशी नामदेव महाराजांचं कीर्तन होतं वाळवंटामध्ये, नामदेव महाराजांचं कीर्तन वाळवंटामध्ये असताना रुक्मिणी माता त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर त्याने विचारलं देव कुठे आहेत, तेव्हा सांगितलं देव नामदेवाच्या कीर्तनामध्ये वाळवंटामध्ये नाचतायत. आता सगळीकडे नाचत होते, सगळे एकच सारखे, एकच धोतरवाले, एकच टोपवाले, सगळे सारखे दिसत होते. रुक्मिणीने विचारला आता देव कोणता, हातला देव नक्की कसलं, कोणाला ओळखायचं, कसं मी पकडू, कारण का जिकडे पावे तिकडे चतुर्भुज आहे, सगळे सारखे त्याचं ओळखू कथा, त्याला ओळखू कसा असा प्रश्न पडला. त्यावेळेला मात्र नामदेव महाराजांनी रुक्मिणी मातेला खूण सांगितली, काय वैजयंती माळगा श्रीवत्सलांचन विष्णुदास नामाय देवाची अर्धांगिनी होती, पण देव काळाला नाही, कोणी दाखवला, नामदेवाने दाखवला. तद्वत या ठिकाणी सांगितलं की त्या सावित्री लक्ष्मी आणि सरस्वतीला सांगितलं तुम्ही ओळखून घ्या, नाही आम्हाला कळताय नाही, तुम्हीच आमचा निवाडा करून द्या. अनुसयाने पुन्हा कमंडलून पाणी उडवलं, त्यांना होते तसे पुन्हा केले. परिणाम काय झाला, त्या ठिकाणी ब्रह्म विष्णू महेश ते सुद्धा अनुसयाला शरण गेले. पण त्या तुमचं काय अपेक्षा आहे ते तुम्हाला काय वर पाहिजे ते मागा. त्या ब्रह्म विष्णू महेशाने जाऊन अनुसयाकडे बोलले, त्यामुळे अनुसयाने सांगितलं की तुम्ही माझ्या पोटी जन्माला यायला पाहिजे. कोण होते, ब्रह्म विष्णू आणि महेश, पण अनुसयाच्या पोटी जन्माला प्रत्यक्षात आले तो दत्त. दत्त म्हणजेच काय तर प्रत्यक्षात आपल्याला अनुभवाला येतो, त्याला काय म्हणायचं, दत्त. नाही का, एखाद्या प्रसंग आला, आपल्या प्रसंग आल्याच्या नंतर त्याने आपण विचार केला, एखादा माणूस तो आला, तेवढ्यात आल्यातून अगदी दत्तासारखा उभा राहिलाच, म्हणजे प्रत्यक्षात त्या ठिकाणी म्हणजे प्रत्यक्षात अनुभवला येतो, त्याला दत्त म्हणायचा. आणि तो दत्त आपण काय करायचंय, पहिल्यांदा बोलायचंय, दुसऱ्यांदा एकनाथ महाराज सांगतात, मी नाही सांगत, एकनाथ पहिल्यांदा बोलायचा, दुसऱ्यांदा आठवायचा, आठवल्याच्या नंतर चित्तामध्ये धरायचा, आणि चित्तामध्ये धरल्याच्या नंतर त्याचे जन्म मरण खंडन झालं की त्याला जो आनंद होईल त्या आनंदाची त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा मोजमाप करता येणार नाही. म्हणून आजच्या या दत्त जयंतीच्या निमित्तानं हा भगवंत ही सेवा त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलाय. आणि हा भगवंत दत्तरूपी भगवंत या ठिकाणी
आजच्या दिवसाला आज अवताराला आला. तिला दत्त जयंती म्हणतात. कशा करता अवतारा आला? घरी अवतार विश्वतारावया, घरी अवतार लागून या पाया जनाविनवित मुखी बोला दत्त वारंवार, तेने तुम्हा सुख होईल अपार. दत्तदया सागर आठवावा. अशा प्रकारे आजची कीर्तन रूपी सेवा माझ्याकडून झाली. काही वेडवाकडे कोणाला लागण्यासारखं वाक्य गेलं असेल, कारण बऱ्याच दिवसाचा गॅप होता. त्याच्यामुळे मी एवढं बोलून एवढं मला सुद्धा शाश्वत नव्हती. पण बोलणारे दत्तगुरू या ठिकाणी जन्माला आले म्हणून बोलण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कृपा आशीर्वादाने बोललेलं आहे. एखादं काही वाक्य वाईट असेल तर मात्र माफ करा. आणि झालेली सेवा तुम्हा सगळ्या संतांच्या मायबाप चरणांच्या अर्पण करतो. आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण होणार. ज्ञानेश्वर सगळ्यांना एक आपल्याला आमंत्रण आलेलं आहे. आपल्या
राहत आटा पंचकोशीचा जो सप्ताह आहे तर यावेळी